तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये या गोष्टी तुम्हाला कुणीही सांगणार नाही. मी खूप जास्त हार्डवर्क करेन, मेहनत करेन आणि त्यातून मी माझ्या करिअरमध्ये ग्रो करेन. दररोज ठरलेल्या वेळेपेक्षा काही तास एक्स्ट्रा काम केलं की माझ्या बॉसला किंवा मॅनेजरला मी खूप प्रोडक्टिव्ह आहे असं वाटेल. असं आपल्या सगळ्यांना वाटत असतं, पण चुकताय तुम्ही. हे तुमच्या कॉलेजचं कॅम्पस नाहीये, तर हा कॉर्पोरेट जॉब आहे. साधारण पाठीमागच्या 8 वर्षापासून मी माझा स्वतःचा बिझनेस आणि हे कॉर्पोरेट मधले जॉब वगैरे हा सगळा प्रवास करून इथपर्यंत आलोय. आणि या 8 वर्षांमध्ये मी खूप मेहनतीने, काही चुका करून वगैरे हे सगळे लेसन शिकलोय, जे मी खूप प्रामाणिकपणे आणि ब्रुटली तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की मला माहिती आहे ही गोष्ट तुम्हाला बाहेर कोणीच सांगणार नाही. तुमचे पालक पण नाही सांगणार, तुमचे सिनियर्स पण नाही सांगणार, किंवा बाहेर या सगळ्या गोष्टी शेअर केल्या जात नाहीत एकमेकांसोबत. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या करिअरमध्ये ग्रो करायला प्रॉब्लेम येतो. शेवटच्या 3 ऍडवाइजेस तर माझ्या पर्सनल फेवरेट आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नक्की या गोष्टींची मदत मिळेल. तर चला आपण सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्या ऍडवाइस पासून. तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत असाल ना, त्या क्षेत्रामध्ये 5 वर्ष 10 वर्ष काम करून झाल्याच्या नंतर तुम्हाला अल्टिमेटली लोकांमध्ये काम करायला आणि लोकांकडून काम करून घ्यायला आलंच पाहिजे. मे बी तुम्ही सॉफ्टवेअर मध्ये काम करत असाल, मे बी कॉर्पोरेट मधल्या कुठल्याही फील्ड मध्ये काम करत असाल, ट्रॅडिशनल बिझनेस करत असाल, कंटेंट क्रिएटर असाल, किंवा अजून जे काही तुम्ही काम करत असाल, प्रत्येक कामामध्ये ही गोष्ट मॅन्डेटरी असते की एका वेळेपर्यंत आपण स्वतः काम करायचं आणि त्यानंतर आपल्याला तेच काम लोकांकडून करून घेता आलं पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या भारतामध्ये काय होतं माहितीये, जे इंडिव्हिज्युअली चांगले परफॉर्मर असतात ना, अशा लोकांना लीडर म्हणून प्रमोट केलं जातं. मॅन्डेटरी नाही की त्या लोकांना इतरांकडून पण ते काम चांगल्या पद्धतीने करून घ्यायला जमलंच पाहिजे. म्हणून आपल्याला ही गोष्ट माहिती असणं गरजेची आहे की आपण स्वतःचं काम चांगलं करणं ही तर गरजेची गोष्ट आहेच, पण तेच काम इतर लोकांकडून सुद्धा आपल्याला करून घेता आलं पाहिजे. हीच ती स्किल आहे जी पुढे जाऊन तुम्हाला फास्ट ग्रो करायला मदत करणार आहे. सुरुवातीचा काही वेळ तुमचा शिकण्यामध्ये जरूर जाईल. जर का तुम्ही लोक मॅनेज करायला शिकलात, त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्याकडून काम करून जर घ्यायला शिकलात ना, तर पुढे जाऊन तुम्ही लवकर लिडरशिपच्या पोझिशन मध्ये पोहोचू शकाल आणि जास्त फास्ट तुमच्या करिअरमध्ये ग्रो करायला तुम्हाला नक्की मदत मिळेल. ऍडवाइस नंबर 2. आताच महिनाभरापूर्वी मी एक इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो आणि इंटरव्ह्यू मध्ये मला एचआरने आधीच सांगितलं की जे कोणी इंटरव्ह्यू तुझा घेणार आहेत ना, ती एक खूप सिनियर व्यक्ती आहे. पूर्ण एशिया आणि युरोपसाठी प्रोक्युअरमेंट वगैरे बघतात, त्या डिपार्टमेंटचे ते हेड वगैरे आहेत. त्यामुळं थोडंसं काम आणि कंपोज राहण्याचा प्रयत्न कर, बी युअर सेल्फ वगैरे सगळ्या गोष्टी सांगून झाल्या. मी इंटरव्ह्यूला गेलो, त्यांनी ऍज एक्सपेक्टेड पहिला प्रश्न सेल्फ इंट्रोडक्शन वगैरे विचारला. मी त्याच्यामध्ये ऑलरेडी सांगितलेलं होतं, पण तरीही त्यांनी पुन्हा एकदा विचारलं, हाऊ मेनी इयर्स ऑफ टोटल एक्सपिरियन्स डू यू कॅरी. मी त्यांना सांगितलं की सर, आय डू कॅरी टोटल 5 years ऑफ एक्सपिरियन्स इन दिस डोमेन. आणि त्याच्या पुढचा प्रश्न इन्स्टंटली त्यांनी मला काय विचारला माहितीये, डू यू रिअली कॅरी 5 years ऑफ एक्सपिरियन्स और 1 year ऑफ एक्सपिरियन्स 5 times. अँड आय वॉज स्टर्न्ड अँड हॅड नो आन्सर. कारण की आमच्या फील्डमध्ये जे डॉक्युमेंटेशन वर्क वगैरे असतं ना, ते खूप रिपिटेटिव्ह नेचरचं असतं. त्यामुळे त्यांना असं म्हणायचं होतं की पहिल्या वर्षामध्ये जे तू काम करून झालेलं ना, तेच पुढचे 4 वर्ष रिपीट केलेलं असेल, तर मग तुझा एक्सपिरियन्स 5 वर्षांचा नाही होऊ शकत, तो 1च वर्षाचा आहे. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनीच या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आपण स्वतःला अपग्रेड करतोय का, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन त्या फील्ड मधल्या गोष्टी किंवा सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपण घेतोय का. माझं पर्सनल सजेशन हे आहे की दर 2 वर्षांनी स्वतःला अपग्रेड करत राहणं सगळ्याच बाबतीत हे खूप गरजेची गोष्ट आहे, जर तुम्हाला फास्ट ग्रो करायचं असेल फायनान्शियली. नंबर 3. ज्या वेळेस तुम्ही करिअरमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काम करताय ना, त्यावेळेस स्पेशलिस्ट बनण्याचा प्रयत्न करा. इन डेप्थ काम केलं पाहिजे आपण, कारण त्यावेळेस आपण नॉलेज गेन करत असतो, ती फील्ड, ते सेक्टर समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला जर कुणी कुठलंही जरी काम सांगितलं ना, तर शक्यतो असं नाही म्हणायचं आपल्याला की हे माझ्या स्कोप मध्ये येत नाही, कारण की त्यावेळेस आपण लर्निंग फेज मध्ये आहे आणि ग्रोईंग स्टेज मध्ये. जे काम मिळेल आणि जेवढं मिळेल ना, ते सगळं इन डेप्थ आणि डिटेल मध्ये आपण करत राहिलं पाहिजे, सो दॅट की आपलं नॉलेज वाढेल, आपलं फाउंडेशन स्ट्रॉंगली बिल्ड होईल. पण ज्यावेळेस तुम्ही 5 वर्ष ऑलरेडी त्या फील्डचा एक्सपिरियन्स घेऊन झालेले किंवा त्याच्यापेक्षा जास्त सिनियर आहात तुम्ही, तर अशा वेळेस तुम्हाला जनरलिस्टिक बनायचं. तुम्ही डेप्थ मध्ये नाही तर हॉरिझॉन्टल लेवलवरती काम कराल, म्हणजे वायडर पर्स्पेक्टिव्हने काम कराल आणि ज्या काही छोट्या छोट्या इन डिटेल टास्क आहेत ना, त्या तुम्ही इतरांना डेलिगेट करू शकता, सो दॅट तुम्ही जास्त महत्त्वाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज हँडल करू शकता. द लेसन इज बी स्पेशलिस्ट अर्ली ऑन इन युअर करिअर अँड दॅन बिकम जनरलिस्ट लेटर ऑन. नंबर 4. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला विचार करण्याचे कोणी पैसे देतं का? म्हणजे दिवसभरामध्ये किती आयडियाज आपल्या डोक्यामध्ये येऊन जातात, किंवा यापूर्वीही कितीतरी आयडियाज तुमच्या डोक्यात आलेले असतील आणि त्याच्यावरती बिझनेस करून लोकांनी करोडो रुपये कमवलेले असतील, पण त्या आयडिया तुमच्या पण डोक्यात आल्या होत्या, पण आपण काहीच नाही केलं. आयडियाज आर फ्री, एक्झिक्युशन इज समथिंग दॅट मेक्स द डिफरन्स. तुम्हालाही तुमच्या करिअरमध्ये जर का फास्ट ग्रो करायचं असेल आणि तुमच्या डोक्यात काहीतरी थॉट आला नाही, तर त्या थॉटवरती लवकरात लवकर ऍक्शन घ्यायला स्टार्ट करा. मी नेहमी इव्हन बिझनेस वगैरेच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये पण ह्या गोष्टी बोलत असतो की जर समजा तुमच्याकडे एखादी इनोव्हेटिव्ह आयडिया आली आणि त्याच्या 6 महिन्याच्या नंतर पण तुम्ही ह्याच गोष्टीवरती विचार करताय अजून
की त्याच्यावरती ऍक्शन घ्यायची किंवा नाही, तर या केसमध्ये तुम्ही कधीच ग्रो नाही करू शकणार, कारण की आपण फक्त विचारातच रमतोय, एक्झिक्यूट काहीच करत नाहीये. यापुढे जेव्हाही तुम्हाला एखादी आयडिया येईल ना, तर ती एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून तुमचे एक्सपिरियन्सेस वाढत राहतील आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये फास्ट ग्रो करू शकाल. नंबर 5, कीप युअर कमिटमेंट्स. पाठीमागच्या 8 वर्षांच्या माझ्या करिअरमध्ये एक गोष्ट करण्याचा मी नेहमी प्रयत्न केलेला आहे की जर समजा मी बोललो ना एखादं काम माझ्याकडून होणार आहे तर मग ते होऊन राहणार आहे, जर मी बोललो नाही होणार तर मग ते नाही होणार, किंवा समजा मी कमिट पण केलं एखाद्याला की मी हे काम करेन आणि त्यानंतर मला रिअलाइज झालं की माझ्याकडून ते काम नाही होऊ शकत आहे, तर मग खूप जास्त नुकसान होण्याच्या आधी वेळेत मी समोरच्या कन्सर्न पर्सनला इन्फॉर्म करेन की ते काम माझ्याकडून होऊ शकत नाहीये. हा माझ्यासाठी कमिटमेंटचा अर्थ आहे. ही गोष्ट तुम्हाला फक्त तुमच्या करिअरमध्येच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगी येईल. तुमची क्रेडिबिलिटी त्याच्याने वाढेल आणि लोक तुमच्यावरती विश्वास ठेवू शकतील आणि तुमची लिडरशिप ऍक्सेप्ट करायला ते रेडी होतील. नेहमी एक अशी व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा कॉर्पोरेट एन्व्हायरमेंट मध्ये आणि तुमच्या जॉब मध्ये विशेषतः जी दिलेल्या कमिटमेंट्स फॉलो करते आणि वेळेवरती फॉलो करते. ऍडवाइस नंबर 6, कुठला जॉब हा 9 to 5 नसतो. एक रिसर्च सुद्धा हे सांगतो की जी लोक 9 तास एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतात आणि त्यांना असं वाटतं ना की आपण खूप प्रोडक्टिव्ह आहे कारण आपण 9 तास काम केलंय, तर तेवढंच काम फक्त 4 तासांच्या फोकस्ड एफर्ट मध्ये होऊ शकतं. आजकाल आपल्या सगळ्यांकडे डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. आपला फोन असेल, कलिग्स असतील, किंवा आपल्याला मध्ये चहाचा ब्रेक घ्यायचा असतो, किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे असतात ज्या आपल्याला करायच्या असतात इन बिटवीन. जर ते न करता आपण जे काही आपलं काम आहे ना ते खूप फोकस पद्धतीने करायला शिकलो आणि त्यानंतर मग तुमचा टाइमपास किंवा जे काही तुम्हाला करायचं ते तुम्ही करू शकता. ही गोष्ट जर शिकलो ना तर फक्त तुमच्या करिअरमध्येच नाही तर लाईफच्या इतर क्षेत्रांमध्ये पण तुम्हाला ती गोष्ट कामाला येईल. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपली जी डिस्ट्रॅक्टेड जनरेशन आहे ना तिला फोकस्ड एफर्ट या कन्सेप्टवरती काम करण्याची खूप जास्त गरज आहे. सो तुम्हाला जर का फास्ट ग्रो करायचंय तर मग हे फोकस्ड एफर्ट घ्यायला शिका. ऍडवाइस नंबर 7, हे जे कॉर्पोरेटचं सगळं जग आहे ना तो एक ट्रॅप आहे. इथं तुम्हाला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्हाला कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाईल, तुम्हाला फूड दिलं जाईल, मे बी हॉलिडेज, वॅकेशन्स किंवा अजून काही ज्या कंपनीज टॅक्टिक्स वापरतात ना, या सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी केल्या जातात की तुम्ही त्या ठिकाणी कम्फर्टेबल व्हायला पाहिजे आणि त्या जॉब वगैरेच्या पुढे नाहीच बघू शकले पाहिजे आयुष्याकडे, जी गोष्ट आपल्या स्वप्नांसाठी सगळ्यात जास्त मारक आहे. त्यामुळं जेव्हाही कुठल्या जॉबमध्ये तुम्ही काम करत आहे ना त्यावेळेस नेहमी त्या जॉबच्या पलीकडचं आयुष्य पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. फक्त जॉब ही आपली लाईफ नाहीये किंवा तिथला कम्फर्ट याचा अर्थ आपण ग्रो करतोय असं नाहीये. मे बी तुमची काही स्वप्न असतील, मे बी अजून काही तुम्हाला करायचं असेल, तर या गोष्टींसाठी पण आपण वेळ दिला पाहिजे, फॅमिलीसाठी वेळ दिला पाहिजे. त्यातूनच आपल्याला एक राईट काइंड ऑफ सॅटिस्फॅक्शन सुद्धा मिळू शकतं. आणि इव्हन करिअर मध्ये पण तुम्हाला ग्रो करायचं असेल ना तर लाईफ मध्ये बॅलन्स असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ऍडवाइस नंबर 8, आपण सगळे ह्या परसेप्शन मध्ये असतो की फीडबॅक हा माझ्यापर्यंत येऊन कोणीतरी मला देईल, पण असं होत नाही. फीडबॅक इज नॉट गिव्हन बट इट इज आस्क्ड. जर तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये ग्रो करायचं असेल किंवा तुम्ही ज्या काही टास्क वरती वगैरे काम करताय ती अजून चांगल्या पद्धतीने करायचं असेल ना तर जी काही रेलेव्हंट व्यक्ती आहे, मे बी तुमचे सिनियर्स असतील, तुमचा बॉस, तुमचा मॅनेजर जे कुणी आहे ना, त्यांना एका स्पेसिफिक इंटरव्ह्यू नंतर आपण स्वतः जाऊन विचारलं पाहिजे की माझ्या या कामामध्ये ग्रोथ स्कोप कुठं आहे, मी कुठे चुकतोय, किंवा अजून चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर कुठल्या गोष्टी मला फॉलो केल्या पाहिजेत. ज्यावेळेस तुम्ही हे स्वतः जाऊन विचारताना त्यावेळेस एकतर तुमची क्रेडिबिलिटी पुन्हा या गोष्टीमुळे सुद्धा वाढते आणि तुम्हाला स्वतःलाही ती गोष्ट जास्त चांगल्या पद्धतीने परफॉर्म करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ग्रो करण्यासाठी मदत मिळते. म्हणूनच कधीही फीडबॅक वगैरे मागायला लाजू पण नका, घाबरू पण नका. स्वतः जाऊन प्रोएक्टिव्हली ती गोष्ट रेलेव्हंट व्यक्तीकडून मागा आणि यावेळी तुम्ही तुमच्या करिअरमध्ये फास्ट ग्रो करू शकता. नंबर 9, तुमचं कॉर्पोरेट करिअर ही एक रेस नाहीये तर ती एक मॅरेथॉन आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण करिअरमध्ये खूप घाई करण्याचा प्रयत्न करतो. एवढ्या वर्षांमध्ये ही गोष्ट जर मी अचीव्ह केली तरच मी करिअरमध्ये सक्सेसफुल आहे वगैरे वगैरे. आजकाल बऱ्याचशा लोकांना असं वाटत असतं की जर समजा 35च्या आतमध्ये मी घर घेतलं या जॉब मधून या करिअर मधून तर मग मी सक्सेसफुल आहे. जर का 30च्या आतमध्ये मी गाडी घेतली तरच मी काहीतरी अचीव्ह केले वगैरे वगैरे. पण ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचे आहे की माझ्या कोणत्यातरी मित्राने काहीतरी केलं म्हणून मला ते करायचंय आणि ते प्रेशर आपल्या करिअरवरती टाकायचंय. यावेळी गोष्टी चालत नाही. आपल्याला आपल्या करिअरकडे नेहमी एक लॉंग मॅरेथॉन म्हणून बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. मे बी थोडंसं हळू असेल पण एक स्टेप घेऊन नवीन गोष्टी शिकत राहून आपलं स्वतःचं फाउंडेशन वगैरे स्ट्रॉंग करून थोडंसं लॉंग वेने का असत नाही आपण आपल्या करिअरमध्ये ग्रो करण्याचा आणि सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नंबर 10, एक रिसर्च हे शो करतो की जी लोक खूप स्मार्ट आहेत, खूप इंटेलिजंट वगैरे आहेत ना, तीच लोक प्रत्येक वेळेस जिंकतात असं नाहीये. तर कॉर्पोरेटमध्ये कोणाचे जिंकण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात माहितीये? एका अशा व्यक्तीचे जी व्यक्ती जास्तीत जास्त लोकांना आवडते. लोकांना आवडणं याचा अर्थ कोणाची तरी जी हुजुरी करणं किंवा मग बटरिंग वगैरे करणं हा त्याचा अर्थ नाहीये. तर एक अशी व्यक्ती बनणं जिचं नेचर हेल्पफुल आहे, जिच्या पर्सनॅलिटीमध्ये काहीतरी आहे ज्यामुळे लोकांना तिच्यापर्यंत रीच आउट होण्यासाठी अवघड नाही वाटत. अशी जी व्यक्ती असते ना लॉंग टर्म मध्ये ती जास्त ग्रो करते कॉर्पोरेटमध्ये वगैरे. इव्हन मी सुद्धा हा फॉर्म्युला खूप वेळेस पर्सनली यूज केलेला आहे. जर का माझा एखादा इंटरव्ह्यू वगैरे असेल ना तर 3 स्टेप्स मध्ये ती गोष्ट करण्याचा मी प्रयत्न करतो. सगळ्यात पहिली गोष्ट, प्रिपेअर ॲज मच ॲज यू कॅन. म्हणजे
जेवढं काही तुमचं नॉलेज आहे ते गॅदर करा आणि त्या इंटरव्ह्यूसाठी, एखाद्या मीटिंगसाठी, प्रेझेंटेशनसाठी प्रिपेअर करा जितकं पॉसिबल असेल तितकं. सेकंड थिंग, कॅरी अ जेन्युइन स्माइल. असं एकदम सिरियस मोड मध्ये वगैरे नका जाऊ. तुमच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य नेहमी पाहिजे, जेणेकरून तुम्ही अप्रोचेबल वाटाल. कोणालाही जर का तुमच्याशी एखादी गोष्ट बोलायची असेल, त्यांना असं वाटलं पाहिजे की खूप इझिली आणि व्यवस्थितपणे ते बोलू शकतात आणि तुम्ही ते रिसीव्ह सुद्धा करू शकता व्यवस्थितपणे. अँड नंबर 3, बी युअरसेल्फ. तुम्ही जे काही आहात, ज्या काही गोष्टी तुमच्या नेचरमध्ये बाय डिफॉल्ट आहेत ना, तसंच राहण्याचा प्रयत्न करा. ओव्हर एक्झॅजरेट करण्याचा किंवा काहीतरी शो ऑफ करण्याचा जास्त वेळेस आपण प्रयत्न नाही केला पाहिजे, कारण अशा गोष्टी फसू शकतात. नंबर 11, टॉक्सिक जॉब एक्झिस्ट करतात. अशा खूप कंपन्या तुम्ही आजूबाजूला बघाल जिथं योग्य पद्धतीने फीडबॅक दिला जात नाही, इन्फॉर्मेशन शेअर केले जात नाही, इंटरनल पॉलिटिक्स असतं किंवा त्यांचे प्रमोशन, त्यांच्या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीमध्ये पण कोणीतरी इंटेन्शनली काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून सगळ्या लोकांना फेअर ट्रीटमेंट मिळत नाही तिथं, किंवा कुठल्याही गोष्टीसाठी मे बी प्रेशराईज केलं जात असेल, पर्सनली गोष्टी घेतल्या जात असतील. अशा गोष्टी कॉर्पोरेटमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये होऊ शकतात. जर का ह्या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये घडत असतील ना, तर अल्टिमेटली तेच त्या कंपनीचं कल्चर बनतं आणि लॉंग टर्म मध्ये इंडिव्हिज्युअल तुमच्या करिअरसाठी सुद्धा आणि कंपनीच्या फ्युचरसाठी सुद्धा या गोष्टी रिस्की असतात. कधी कधी ते जॉबचं नेचर असतं किंवा मग त्यांना काहीही करून लोकांकडून काम करून घ्यायचं असतं. अशा मल्टिपल रिझन्ससाठी कुठेतरी एखाद्या कंपनीमध्ये टॉक्सिक एन्व्हायरमेंट असू शकतं. चुकून जर तुम्ही अशा कंपनीमध्ये गेलात ना, तर तिथून लवकरात लवकर बाहेर पडणं हे तुमच्या स्वतःच्या करिअरसाठी आणि ग्रोथसाठी खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. टॉक्सिक जॉब एक्झिस्ट करतात आणि अशा जॉबमध्ये जर का तुम्हाला जावं लागलं तर तिथून लवकरात लवकर पळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे आणि शिकलोय या सगळ्या गोष्टीतून. नंबर 12, जी आधीच्याच ऍडवाइस सोबत थोडीशी रिलेव्हंट आहे, पण मी सेपरेटली सांगतोय कारण ती इम्पॉर्टंट पण तेवढीच आहे. इफ यू आर नॉट हॅपी विथ युअर वर्क, देन यू कांट बी बेस्ट इन दॅट वर्क. जर का समजा तुम्ही जे काही काम करताय त्या कामामध्ये तुम्हाला आनंद मिळत नाहीये, तुम्ही मनापासून आनंदी नाही आहात ते काम करताना, तर मग तुम्ही ते काम करण्यामध्ये बेस्ट बनू शकत नाही. आणि ही गोष्ट फॅक्ट आहे. एका वेळेच्या नंतर तो जॉब तुमच्यासाठी हेक्टिक होतो, टॉक्सिक होतो, बोरिंग वाटायला लागतो आणि तुम्ही तुमचा परफॉर्मन्स देऊ शकत नाही, जेव्हा की तुमच्यामध्ये खूप कॅपॅबिलिटी ऑलरेडी असते. एकतर असं काम निवडा जे तुम्हाला आधीच आवडतं, किंवा जे काही तुम्ही काम करताय ना त्या कामामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा, थोडंसं अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा सगळ्या गोष्टी. आणि जर का ते तुम्ही करू शकलात ना, तरच मग तुम्ही जास्त चांगला परफॉर्मन्स देऊ शकता आणि लवकरात लवकर करिअरमध्ये ग्रो करू शकता. नंबर 13, आपलं कॉलेज ना आपल्याला फक्त एक्झाम देण्यासाठी प्रिपेअर करत असतं. कॉर्पोरेटमध्ये जॉब कसा करायचा आहे या गोष्टीसाठी तुम्हाला तुमचं कॉलेज प्रिपेअर करत नाही. इव्हन आज पण आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ना, ती फक्त एक्झाम फोकस्ड आहे, की तुम्हाला एक्झाम मध्ये कुठले क्वेश्चन्स येणार आहेत आणि त्याच्यानुसार सिलेबस कव्हर केला जातो, त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी डिझाईन केल्या जातात, त्याच्यानुसार लेक्चर्स घेतले जातात. पण ज्यावेळेस तुम्ही कॉर्पोरेटमध्ये येताना त्यावेळेस कम्प्लीट वेगळं जग असतं. तिथं तुम्हाला स्वतःच काही गोष्टी अंडरस्टँड करायला लागतील. आणि म्हणूनच खरं तर मी हा आजचा व्हिडिओ बनवतोय की तुम्हाला समजलं पाहिजे नेमकं काय करायचं आणि काय नाही करायचंय. जे तुम्हाला तुमच्या कॉलेजने कधीच नाही शिकवलं ती गोष्ट मी माझ्या एक्सपिरियन्स मधून या व्हिडिओ थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे जर का कोणीही तुमचा मित्र वगैरे नवीन जॉबला लागत असेल ना, तर हा व्हिडिओ तुम्ही त्याच्यासोबत शेअर करू शकता, सो दॅट त्याला क्लिअर अंडरस्टँडिंग येईल किंवा आयडिया मिळेल कशा पद्धतीने कॉर्पोरेटमध्ये ग्रो करायचं आणि कुठल्या चुका नाही करायच्या, ज्या मी ऑलरेडी करून बसलो आणि म्हणून तुम्हाला आता हे सगळं सांगतोय. नंबर 14, अजून एक खूप महत्त्वाची ऍडवाइस जी मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स मधून तुम्हाला सांगतोय. बघा, प्रत्येक जण ना बॉर्न टॅलेंटेड नसतो. जन्मल्यापासूनच त्याच्यामध्ये काहीतरी आहे आणि ते खूप अर्ली स्टेज मध्ये दिसायला लागले ते टॅलेंट, असं खूप कमी लोकांसोबत होतं. त्यामुळे आपण जी सगळी सामान्य लोक आहे ना, आपल्याला आपलं पॅशन शोधत आपल्यापर्यंत नाही येणार आहे. जी कुठली गोष्ट आपल्याला आवडते, जे काही काम आपण करतोय आणि ज्याच्यामध्ये आपला इंटरेस्ट जागृत होतो ना एका वेळेच्या नंतर, त्या कामामध्ये कन्सिस्टंट राहून आणि प्रयत्नपूर्वक आपल्याला आपलं पॅशन ओव्हर द पिरियड डेव्हलप करावं लागतं. 5व्या किंवा 6व्या वर्षी हातात बॅट घेतलेले सचिन तेंडुलकर, विराट कोहली ही अशी काही मोजकीच उदाहरणं असतात. पण बाकी ज्यांना कोणाला आपल्या करिअरमध्ये ग्रो करायचं आहे त्या सगळ्या लोकांना ना पॅशन ओव्हर द पिरियड डेव्हलप करावं लागतं. आणि ते मे बी कोणाला तरी 10व्या वर्षी समजेल, कोणाला 15व्या वर्षी, कोणाला 30व्या वर्षी आणि कोणाला 40व्या वर्षी सुद्धा. मला कम्युनिकेशन मध्ये इंटरेस्ट आहे, माझ्याकडे असलेलं नॉलेज शेअर करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, हे कळायला मला माझ्या आयुष्याची 25 वर्ष घालायला लागली. आणि तोपर्यंत मी कॉलेज पासूनच शोधत होतो की मला नेमकं कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. तेव्हा आता जाऊन मी तुमच्या समोर थोडासा येण्याचा प्रयत्न करतोय आणि ग्रो करण्याचा प्रयत्न करतोय. असंच तुम्हालाही तुमचं पॅशन ओव्हर द पिरियड शोधत राहायला लागेल, त्या गोष्टीवरती मेहनत करत राहायची आणि मग अल्टिमेटली जाऊन तुम्हाला कळेल की ही गोष्ट माझी पॅशन आहे म्हणून. पॅशन, पर्पज या गोष्टी वेळेनुसार कळत जातात माणसाला, त्या प्रत्येकाकडेच जन्मल्यापासून नसतात. अँड नंबर 15, सगळ्यात महत्त्वाची ऍडवाइस मी तुम्हाला देऊ का, आणि ही तर माझ्या पर्सनल लाईफ मधूनच आहे. तुमचं जे 20चं वय आहे ना, स्वतःला ना एक्सप्लोरेशन साठी ओपन ठेवा. नवीन
नवीन नवीन गोष्टी ट्राय करा. एका करिअर मधून दुसऱ्या फील्ड मध्ये जर स्विच करायचं असेल ना तर ती गोष्ट करून बघा. जर तुम्हाला वाटत असेल तर मे बी तुम्ही फेल व्हाल. गरज नाही प्रत्येकच ठिकाणी आपण सक्सेसफुल झालो पाहिजे आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये सक्सेसफुल झालो पाहिजे. मी माझा स्वतःचा बिझनेस केला, इव्हन तो सक्सेसफुली उभा पण केला, पण काही परिस्थिती अशी आली ज्यामुळे मला पुन्हा जॉब मध्ये यायला लागलं. मग मी आधी कॉर्पोरेट जॉब केला 2 वर्ष, मध्ये 4-4.5 वर्ष बिझनेस केला, आता पुन्हा जॉब करतोय. हा कंटेंट क्रिएशन वगैरेचा पण हा एक वेगळा बिझनेसच आहे माझ्यासाठी, कारण त्याच्यावरती मी ऑलरेडी खूप एफर्ट घेतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्ही जेवढं एक्सप्लोर कराल ना तुमच्या 20s मध्ये, तेवढं तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग होईल, तेवढं तुम्हाला स्वतःला ओळखायला मदत मिळेल. आणि त्यानंतर आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, कुठल्या गोष्टीमध्ये आपण जास्त चांगले आहोत, कुठे आपण वीक आहोत, हे समजण्यासाठी मला असं वाटतं 20च्या आपलं जे काही पूर्ण 10 वर्ष आहेत ना, त्या 10 वर्षांमध्ये आपल्यावरती ऑलरेडी रिस्पॉन्सिबिलिटी कमी असते. आपले पॅरेंट्स अजून वेल टू डू असतात, फॅमिली वगैरेचं प्रेशर बऱ्यापैकी कमी असते या वयामध्ये. सगळ्यांसाठीच ही केस असेल असं नाहीये, पण मेजॉरिटी लोकांसाठी या वयामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी कमी असते. त्यावेळेस आपण स्वतःला एक्सप्लोर करण्यासाठी चान्स दिला पाहिजे. आणि मग 30s मध्ये जाऊन तुम्ही जे पॅशन शोधले, ज्या गोष्टीमध्ये तुमची स्ट्रेंथ आहे ना, त्या गोष्टीवरती काम करून तुम्ही तुमचे पैसे कमवू शकता, तुमचं करिअर ग्रो करू शकता आणि तिथं तुमची फाउंडेशन अजून स्ट्रॉंग करू शकता. तुमची मुलं अजून मजबूत झालेली असतील, कारण की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी एक्सपिरियन्स करून बसलेले आहेत. आणि मग तुमच्या 30s मध्ये आणि 40s मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या स्वतःच्या फायनान्शियल फ्रीडमचा विचार करू शकता, की पुढे जाऊन मला 50 वर्षांच्या वरती काम नाही करायला लागलं पाहिजे. यासाठी ह्या 20 वर्षांमध्ये मी कशा पद्धतीने जास्तीत जास्त ग्रो करू शकतो, ही गोष्ट आपल्याला करणं पॉसिबल होऊ शकतं. आणि बरेचसे बिलियनियर्स आणि मिलियनियर्स लोक सुद्धा तुम्हाला ही गोष्ट सांगतील. मला असं वाटतं की ह्या 15 ऍडवाइजेस तुम्हाला खूप मदत करतील तुमच्या करिअरमध्ये फास्ट ग्रो करण्यासाठी. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे जर का काहीही प्रश्न वगैरे असतील ना तर कमेंट बॉक्समध्ये मला ते प्रश्न विचारायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली स्वतःची आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.